नमस्कार भाऊ, मी सुशांत आणि मी आहे महाराष्ट्राचा. तर आता सध्या मी आहे सौदी अरेबियामध्ये आणि सौदी अरेबियामध्ये मी हे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतोय. तर आपल्या भारतात ड्रायव्हिंगमध्ये आणि सौदी ड्रायव्हिंगमध्ये खूप डिफरन्स आहे. तर पहिला महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे का नाही, हे तुम्ही बघू शकता. मी सध्या आता हे ट्रकच्या लेफ्ट साईडला आणि इकडं आहे लेफ्ट हँड ड्रायव्हिंग. म्हणजे आपल्या भारताकडे इथं जे इनर सीट आहे तिथं असते स्टेअरिंग, पण इकडे उलटा आहे. उलटं स्टेअरिंग आहे, उलटं साईड आहे, सगळं पूर्ण इकडे उलटं आहे. सगळं रोड पण आपण डायरेक्शन आहे सगळ्या पूर्ण उलट्या साईडने. म्हणजे आता सध्या बसले मी इकडे लेफ्ट साईडला, पण इकडे आहे लेफ्ट साईड आणि आपल्या इंडियामध्ये असते इकडे राईट साईड. तर हा महत्त्वाचा डिफरन्स आहे. सौदी अरेबियामध्ये गाडी चालण्यासाठी का नाही इकडं ह्यांचं सौदीच लायसन लागते लेफ्ट हँड ड्रायव्हिंगचं. आपल्या भारतात लायसन चालत नाही. आपल्या भारतात लायसन फक्त एक्सपिरियन्ससाठी त्यांनी घेतात. पण इकडे जेव्हा आपण येतोय सौदीमध्ये तेव्हा 1 ते 2 महिन्यामध्ये का नाही यांचं लायसन आपल्याला त्यांनी काढून देतात. आणि तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारचे ट्रक असते का नाही हे लेफ्ट हँडचे, ते आपल्याला ट्रायलसाठी देतात थोडं, म्हणजे आपल्याला फक्त जरा जजमेंट बघण्यासाठी. पण आपण ही ट्रक बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. ज्या कंपनीमध्ये आपण आलोय त्याच कंपनीमध्ये आपल्याला फक्त गाडी चालवायला त्यांनी देतात आणि फक्त ट्रायल करायसाठी देतात. जोपर्यंत आपलं लायसन निघत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेर जाता येत नाही. जेव्हा आपलं लायसन निघून आपण पूर्ण निघेल तेव्हाच आपण बाहेर जायचं. नाहीतर ते सौदीचे नियम खूप कडक आहेत. खूप म्हणजे खूप कडक. आपल्या भारतात कसं जसं असतंय तसं इथं चालत नाही. इथला जे पोलिसवाला म्हणेल तेच खरं आहे इथं. त्यामुळे लायसन शिवाय का चालत नाही. तर भावांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि अशा प्रकारच्या सौदीमधील मराठी माहितीसाठी नक्की फॉलो करून जावा. धन्यवाद.